काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी कालिक पोतल्याच्या घटनेनंतर नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे। रविवारी घडलेल्या या प्रकारानंतर सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरासमोर जोरदार निदर्शने केली। काँग्रेसच्या आंदोलनाची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते ही घटनास्थळी मोठ्या संख्येने जमले आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमोरासमोर आले। यावेळी दोन्ही गटांनी एकमेकाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत वातावरण अधिकच तापवले। काही वेळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। रविवारी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर कालिक पोतली तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। या प्रकारामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले होते आणि त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। त्यानंतर सोमवारी काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी खोपडे यांच्या घरासमोर आंदोलन छेडले। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी आणि सततची घोषणाबाजी पाहून पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली। पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरात बॅरिगेड्स उभारले। मात्र दोन्ही गटातील कार्यकर्ते बॅरिगेड्सवर चढून घोषणाबाजी करीत असल्याचे चित्र दिसून आले। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही गटांना शांत करण्यात यश आले आहे। या घटनेनंतर नागपूरमध्ये काँग्रेस भाजप यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे।